दिवसाची सुरुवात बरोबर सकाळी 6 वाजता झाली. तुम्हाला सांगतो दात घासून बरोबर चुलीवर पाणी ठेवलं आंघोळीला. केसात 2 शॅम्पूच्या पुड्या घालून आंघोळ केलो बघा. हे व्हिडिओ पाहून जर असं लेट पडालाय कारण काय विषय माहिती आहे काय, आज यो कामावरचा आपला शेवटचा दिवस आहे. उद्यापासून दिवाळी चालू होणार आहे. लवकर कामावर येऊन सडपणे बांधून वैपणी बी चालू केलो बघा. पहिली वैपणी निम्मी झाली तोपर्यंत चहा आला. मग काय म्हटलं आता चहा प्यायला लागते. चहा पिलो तुम्हाला सांगतो पहिली वैपणी दणक्यात सपवलं बघा. पहिली सपवून लगेच दुसरी लावलो, दुसरी सपवून लगेच तिसरी लावलो आणि ही पण सपवलो बघा. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओके चला यो. जेवढी मला लोक भेटतील तेवढ्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन का नाही आम्ही सगळी स्टँड गोळा करायला चालू केलो बघा. मी एकटाच नाही तर याशिन आणि भाऊजी पण चालू केलेत बघा स्टँड गोळा करायला लगेच. आता सगळे स्टँड एका जागी गोळा करायचा विषय काय माहिती का, ह्या सगळ्या स्टँडना कलर करून घ्यायचा आहे. त्यामुळे एका ठिकाणी आणलेलो सगळे स्टँड. यात कुठलं स्टँड मोडले, कुठलं वेल्डिंग मारला पाहिजे ते सगळे स्टँड मी बघालतो बघा व्यवस्थित. एवढ्यात आमच्या आत्तीनं हाक मारली बघा. म्हणली चकल्या तयार व्हायला लागल्यात. म्हणली जरासं ये खा आणि जरासं सांग आम्हाला की कसं झाल्या. बोलवले म्हणल्यावर खाया तर लागते. खाऊन पण बघितलो आणि सांगितलो यासने कसं झाल्या. एवढ्यात संध्याकाळी नियोजन ठरलं की सगळेजण जेवायला जायचं. म्हणजे कोण वैपणी कॅम्प आमचे पूर्ण सगळी वैपणी कॅम्प होती बघा आमच्या इकडे जेवायला. मला जरा याला वेळ झाला तोपर्यंत याने चालू केली तिकडे बुकना पाडायला मटणाचा. मी तर इथलं मटण स्पेशल ताट मागवलेलो बघा. आणि आजचा दिवस इथं एंड झाला भावांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.